चला तर मित्रांनो, आज आपण भरलेल्या भेंडीच्या भाजीची रेसिपी बघूया, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते। त्यासाठी मी अशी छोटी कवळीशी लसलुशीत भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत। आता ती आपण कट करून घेऊयात। भेंडी अशी घेऊन त्याचे 2 भाग करून अशी मधनं उभी चिरायची आहे। अशा सगळ्या भेंड्या चिरून घ्यायच्या आहेत। भेंडीची भाजी तयार करण्यासाठी थोडे तीळ भाजून त्याचा थोडा कूट करून घेऊयात। तिळाप्रमाणे शेंगदाणे मंद गॅसवर भाजून त्याचाही कूट करून घेणार आहोत। भेंडी भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। हा तिळाचा कूट करून घेतलाय, त्यातच थोडा शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेऊया आपण। यात थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, त्यातच आपण गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि मीठ टाकून मिक्स करून घेऊया। थोडं तेल पण ॲड करूयात त्यात आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हा मसाला ह्या चिरलेल्या भेंडीत भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्यांमध्ये हा मसाला भरून घेत आहे। अशा पद्धतीने ही भेंडी सगळी भरून झाली आहे। आता आपण हिला फोडणी करून घेऊयात। तर कढई मी गरम करायला ठेवली आहे गॅसवर। आता त्यात मी थोडं तेल ॲड करते। तेल जरा जास्तच लागतं भरलेल्या भेंडीला, तेव्हा भरलेली भेंडी छान लागते। त्यात थोडं तेल टाकलंय मी। तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, तेल गरम झालंय, त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकून घ्यायचंय, मग त्यात हिंग टाकायचं आहे, थोडं कढीपत्ता टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया आणि लाल तिखट मसाले वगैरे आपण सगळं ह्या मसाल्यात ॲड केला आहे, त्याच्यामुळे फोडणीत टाकण्याची काही गरज नाही। आता भेंडी टाकून घेऊयात कढईत। सगळी भेंडी कढईत टाकून घेतलेली आहे आणि आता 5 मिनिटं वाफवून देऊ आपण ही। वाफवल्यानंतर आपली भरलेली भेंडी तयार होईल। एक 5 मिनिटं वाफ येऊ देते। अशा भेंडी शिजलेली आहे। यात थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया। छान कलर किती सुंदर आला आहे। भेंडी परतायला टाकल्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवायची आणि नंतर 1-2-3 मिनिटं अशीच परतून घ्यायची। भेंडीचा कलर असाच राहतो, छान हिरवागार। अशी ही भेंडीची भाजी छान प्रकारे तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास शेअर, सबस्क्राईब जरूर करा।